नमस्कार. माझं नाव जगन्नाथ गणपत मेंगाव. मी वैतरणा संकुल दक्षिण विभाग प्रमुख आहे आणि अ, केशवसृष्टी ग्रामविकास योजना याच्या हे जेव्हा आमच्या गावात आले त्यावेळेस आम्हाला खरंच त्यांच्यावर विश्वास नव्हता. तर आमच्या गावातले लोकंसुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. कारण असे बरेच लोकं येऊन गेले. पण केशवसृष्टी ग्रामविकास योजना ही एक अशी संस्था आहे की त्यांनी एकदा थांबलं, की आम्ही हे करणार, तर ते खरंच करतात. याची कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती. परंतु जेव्हा आमच्या गावात केशवसृष्टी आली, त्यावेळेस आमचा विश्वासच नव्हता त्यांच्यावर. त्याच्यामुळं त्यांनी जेव्हा दुसऱ्या गावात काम केलं, तेव्हा आम्ही ठरवलं का नाही, खरंच ही संस्था खूप चांगली आहे, तर त्यांना सहकार्य करावा. तर याच्यानंतर मग आम्ही परत दुसऱ्या वर्षी त्यांना सहकार्य करण्याचे ठाम केलं आणि ते ठरवल्यानंतर खरंच त्यांनी आमचा लगेच हे करून घेतलं आणि आम्ही त्यांना जॉइन झालो आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिल्याच वर्षी आमच्याकडं सौर ऊर्जेवर शेतीसाठी पाणी देण्याचा विचार केला आणि ते झालं सुद्धा. कामसुद्धा चालू झालं आणि एवढं फास्ट काम झालं का फक्त 8 दिवसात त्यांनी पूर्ण 32 शेतकऱ्यांना पाणी देण्याचं काम केलं. ही खूप चांगल्या म्हणजे प्रकारे काम करण्याची त्यांची पद्धत. एखादं आपण बघतोय सरकारी काम असेल तर ते त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्या, ते वर्षानुवर्ष चालवत राहतात. परंतु असं केशवसृष्टी ग्रामविकास योजनेचं असं काही नाही. त्यांचं जेवढं एकदा सुरुवात झाली का ते फास्ट काम कसं होईल याच्यावरच त्यांचा ठाम निर्णय असतो. आणि आज आमच्याकडचे 32 शेतकरी म्हणजे आमच्या गावात कुटुंब एकूण 42 आहेत. परंतु 32 लोकांची शेती आहे आणि 32 लोकं आज प्रत्येकजण प्रत्येकाच्या शेतीत रमलेला असतो आणि आपल्याला 2 पैसे शेतीतून कसे मिळतील याच्या आधी आम्ही फक्त पावसाळ्यात भात शेती म्हणून करत होतो. एक पीक घेत होतो. त्याच्यानंतर आता आमच्याकडे पाणी आल्यामुळे आमच्याकडे आंब्याची झाडं, आमच्याकडे सगळे भाजीपाले. आता आज माझ्याकडे मी स्वतः मिरची लावली. मिरची लागवड करून माझ्याकडे खूप चांगला मला म्हणजे त्याच्यापासून 2 पैसे मिळतात आणि असेच अनेक शेतकरी माझ्या गावात आहेत. त्यांनीसुद्धा अनेक वेगवेगळ्या भाज्या लावल्यात. त्यांना पण सुद्धा खूप चांगला त्याच्यातून फायदा मिळतो आणि आमच्या गावामध्ये आज शेती मुलं, एकमेव शेती मुलं आणि एक महिलांमुलं एक दारू हा विषय आमच्या गावामध्ये खूप मोठा होता आणि त्या दारूच्या नशेमुळे लोकं विखरलेली किंवा असे फिरत होते. परंतु जेव्हापासून आमच्या शेतावर पाणी आलं, त्या दिवसापासून आमच्या गावातली लोकं दारू तर पिणं बंदच केलंय. परंतु ज्याच्या त्याच्या शेतात मेहनत कशी करता येईल, हेच त्यांनी ठाम विचार केलाय. हे खरंच आज मी केशवसृष्टी ग्रामविकास योजनेचे मनापासून खूप खूप आभारी आहे